फटका अगदी महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजाने मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बॅटच्या टोला लागून हा चेंडू जागेवरच राहतोय. आपण जो सामना होता पॉवर शेलार विरुद्ध जय हिंद देवरुंग या दोन संघादरम्यान. पॉवर शेलार संघाने यावर्षी उत्कृष्ट प्रदर्शन केलं. अग्रजा चषकामध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यानंतर 15 ते कालेर आयोजित सरपंच चषक कालेर चषकामध्ये अंतिम फेरीत धडक मारलेली होती. मात्र दोन्ही वेळा या संघाला विजेतेपद पदाने हुलकावणी दिली होती. यावेळी आडवडने खेळला फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण एका धाव समाधान मानावं लागतंय. धावसंख्या सिंगल वाढून होते ते 2. बघ ना गुंजत आवाज थोडा या होता बघ ना, तो का कमी कर ना. दिनेश भोईर बॉलिंग मार्कवर पुष्पमिल बाळा गोसा यांकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय पुन्हा एकदा. यायला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू हाताला गेला होता दिनेश भोईर याच्या मार्फत. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर असं म्हटलं जात आहे. अनुभव हा तुमचा सर्वात मोठा गुरु असतोय आणि अतिशय अनुभव असा गोलंदाज आहे. 72 वर्षाचा अनुभव आहे दिनेश भोईर याच्याकडे. पावसाला 11 मध्ये सध्या विनीत हा खेळताना दिसत नाही, मात्र विनीतने युट्यूबद्वारे आपल्या पॉवर शेलार संघाला ऑल द बेस्ट पाठवले आणि ऑल इज वेल निश्चित पॉवर शेलार संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. काळे संघाचा कर्णधार आणि आयडिया हवेदेवी संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. मात्र चेंडूला वाद केलेला आहे. मिडल चांगलं क्षेत्ररक्षण आकाश मार्फत पंचांचा नोचा इशारा आणि फेट असणार आहे. या 2 नवीन धावसंख्या वाढवून होते ते 4. संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. सोडली बट नॉट सोडली. दिनेश भोईर लेफ्ट हँड गोलंदाजी करताना मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी सरळ चेंडू निघून जातो एक्स्ट्राच्या मध्ये. उत्कृष्ट षटक हाताळताना दिनेश भोईर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग बाय दिनेश भोईर. दिनेश डावऱ्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. मध्ये फ्लिक करण्याचा प्रयत्न अपील केला जातो आणि पहिला फलंदाज बाद होतोय जय हिंद देवरुंग या संघाचा. फलंदाजामधील एक ग्रेट फलंदाज ज्याच्यावर धोनी पेश केले जाते. चांगलं गाणं त्याच्यावर चित्रित केलं गेलेलं आहे. बलवंत दळवी 1 डाऊनला 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी गेलेला आहे खेळपट्टीवर. हा बोल दीपेश. आकाश वारगडे गोलंदाजी मार्कवर
अग्रजा पिंपळा चषकामध्ये बॅक टू बॅक 4 वेळा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावला होता आणि तालुका क्रिकेट ग्रामीण क्रिकेटमधील विक्रम आहे आकाश वारगडे या गोलंदाजा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मित्रांनो विचार करा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम भारताचा सौरभ गांगुलीच्या नावे आहे, ज्याने सहारा चषकामध्ये हा विक्रम प्रस्थापित केला होता. पाकिस्तान विरुद्ध खेळताना बॅक टू बॅक 4 वेळा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिंकले होते. ग्रामीण क्रिकेटमध्ये यंदाच्या अंगामध्ये हा विक्रम आपण गोलंदाज मार्गावर गोलंदाजी करतो आकाश वारगडे याच्या नावावर पाहतोय. यावेळी मात्र आडव्या खेळण्याचा प्रयत्न मग तो बरोबर चेंडू पॅचच्या मधोमध घेता आला नव्हता. परिणाम स्वरूप चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 4. इनफ टोटल मात्र धोताला पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये एक कंजूस गोलंदाजी केली होती, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती एक्सपिरियन्स कम्प्युटर दिनेश भोईर यांनी. आकाश वारगडे काश्मीर धाबा इनकडनं गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये टोलवलाय केवळ एकच धाव. आत्मविश्वासाने फटका खेळला गेला नव्हता. त्याचं कारण चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितरित्या बाउन्स झालेला होता आणि बरोबर फ्लॅट फटका खेळता आला नव्हता फलंदाजाला. परिणाम स्वरूप एकाच धावेचे वाढ होते धावफलकामध्ये. धावसंख्या वाढून होते ते 5. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटक हातात गोलंदाज आकाश वारगडे. 2 ठिकाणी मालिकावर ठरलेला आहे. अग्रजा चषक पिंपलास मध्ये आणि बंदरामध्ये कालेर ज्या स्पर्धा होत्या सरपंच चषक कालेर, त्या 2 स्पर्धामध्ये आकाश वारगडे या मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे. यावेळी मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडू होते डिस्क लेग सीमारेषा बाहेर षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने होते मुसंड धावसंख्या वाढून होते ते 11. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फावतो लाव केलेल्या चेंडूला सरावा क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि पहिला फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय जयंत देवंग या संघाचा. चेंडूला लाफ केलं होतं मात्र जे क्षेत्र निवडलं होतं ते चुकीचं क्षेत्र होता. क्षेत्ररक्षक दक्ष होता. आपण जर बघितलं तर अचूक झेल पडला होतोय आणि दुसरा फलंदाज होतो बलवंत दळवेचे गेले संपुष्टात येते. नवीन फलंदाज जितू फॅनगे 4थ्या क्रमांकावर मधल्या फुलीमध्ये खेळण्यासाठी गेलेला आहे. बलवंत दळवेने बाद होण्यापूर्वी एका षटकारी साईने 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. हनुमान केने आणि बलवंत दलवे हे 2 फलंदाज बाद होऊन टोर्नामध्ये परतलेले आहेत. आकाश वारगडे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. रोड वे इन करून सामना करेल फलंदाज सलामी राजेश पाटील. वैयक्तिक 3 या धावसंख्येवर केलं आहे. यामध्ये शोध करण्याचा प्रयत्न एक छोटा धाव पूर्ण झाला फलंदाज. धावसंख्या सिंगल निवडते. धावसंख्या सिंगल निवडते ते 12. भारताचा सिक्सेस किंग युवराज सिंगचा जर्सी नंबर आपण बघतो धावफलकावर, ज्याने क्रिस बॉर्डच्या 6 चेंडूमध्ये 6 षटकार टाकण्याचा वर रेकॉर्ड केला होता T20 क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी. दोन षटकार समोर 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ते 12. ट्रिपल झोन अनुभवी संघाचा कर्णधार योगेश केने आपण संपर्क साधायचा आहे.
दोन षटकार संमत 2 षटकार संमत नंतर जय हिंद देवरुंग संघाची धावसंख्या ती 2/12. कारण रन रेटचा जर विचार केला तर चालू धावा होते आपण बघतो 6च्या सरासरी धावा झळकलेल्या होत्या जय हिंद देवरुंग संघाने आपल्या 2 गड्यांच्या मोबाईलला धावपल करून 12 धावा. प्रशांत परदेशी होते बॉलिंग मोड करत तिसरं आणि शेवटचं षटक बदलण्यासाठी. पुष्पमी पडा गोसा यांकडनं गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. सामनाकडे फलंदाज राजेश यावेळी मात्र सध्या ब्लेडने 20 मध्ये खेळलेला फटका खराब क्षेत्रक्षण आकाश याच्याकडून चेंडू जातो मिड ऑफ फॉर्म मधून शबार चौकार. या चौकाने धावसंख्या वाढत्या धावसंख्या ओढून होते ते 16. हे पुन्हा एकदा मोठा फटका स्ट्रेट ड्रायव्हरचा फटका आकाश चेंडूवर झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी मात्र आकाश मार्फत केवळ एकच धावसंख्या सिंगल ओढून होते ते 17. एबी डिव्हिलियर्स अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्सचा 82 नंबर आपण पाहतोय ज्याचा याच 17 फेब्रुवारीला वाढदिवस मित्रांनो 1984 मध्ये एबी डिव्हिलियर्सचा जन्म झाला होता ज्याच्या नावावर फास्टेस्ट सेंचुरी आणि फास्टेस्ट 50चा रेकॉर्ड आहे. यावेळी एका मोठा फटका चेंडूला स्विंग केलेला चेंडूचा डीप स्कोर समावेश भारत षटकार. या षटकाने धावसंख्या मुसंडी मारते वेगाने ओढून होत होती. आमचे एक्सपर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर ज्ञानेश्वर मुकादम सांगतात 23 धावा. आता म्हणतात या षटकाने धावसंख्येला होतोय आकार. धावसंख्या झालेली आपण पाहतोय 23 लॉस फॉर द 2 विकेट्स. आयडियल हवेदेव संघाचा संघनायक आणि बंदरे काले संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. यावेळी मात्र मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू येतो डीप मिडविकेट समावेश चौकार. षटकारीन खाता नंतर आपण पाहतो गेअर बदललेला आहे जणू काही प्लेस फॅलिन मधून सेट होऊन फलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका डीप विकेट गगनचुंबी षटकार. या षटकाने धावसंख्या वेगाने वाढते मुसंड भरते धावसंख्या ओढून होते 33 लॉस फॉर द 2 विकेट्स. अगदी धावा होत नाही तर धावा वाहत होते जितू ठोणग्याच्या बॅट मधून. आतापर्यंत आपण बघितलं 2 उत्तम षटकारांनी एक नेत्रदीपक चौकार टाकून वैयक्तिक 16 धावसंख्येवर खेळत आहे. 3 चेंडूचा सामना केलेला आहे. एक ड्रेसिंग फलंदाजी आपल्याला बघण्यात आहे जितू ठोणगे याच्याकडून 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. मात्र तोडफोड फलंदाजी खरपूस तमाशावर घेतला प्रशांत परदेशी या गोलंदाजाने निश्चितच विनेताची कुठेतरी कमी जाणवते पॉवर शेलार संघाला. याने युट्यूबद्वारे या स्पर्धेसाठी आणि स्पेशली पॉवर शेलार संघासाठी ऑल द बेस्ट दिलं होतं. त्यावेळी मात्र ऑल इज वेल पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये
दिनेश भोईर जेव्हा गोलंदाजी करत होता, मात्र 2 षटकांची सुरुवात केल्यानंतर आपण पाहतोय थोडासा गेअर बदलला आहे फलंदाजाने, खास करून स्पेशली जितू टोनगे याने. धावसंख्या आपण पाहतो धावपळाकडे 33. थोडस चिंतेचं वातावरण निश्चितपणे खूप निराश आहे दिनेश भोईर गोलंदाजावर. युवा गोलंदाज आहे, मात्र खूप काही शिकण्यासारखं आहे. यावेळी मात्र फलटा चेंडू फलटा उचलता येत नाही. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होतोय. धन्यवाद समज तुम्हाला. सुपर मॅच 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवर शिलार वर्सेस जय हिंद देवरुंग या 2 संघांमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 35 धावांचं टार्गेट हे समोर ठेवलं गेलं. 3 षटकांमध्ये आपण पाहिलं. 3ऱ्या षटकात सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रशांत परदेशी या गोलंदाजाला मात्र जवळजवळ तब्बल 22 धावा या फटकावला गेला. सुपर बॅटिंग आपण पाहिली तर 2 फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण प्रात्यक्षिकरण दाखवलं गेलं. राजेश पाटील अँड जो फलंदाज आपण पाहतोय जितू टोनगे, 2 फलंदाजांनी अप्रतिम खेळ करत 34 धावांचा लक्ष, एकत्रित 35 धावांचा लक्ष समोर ठेवलं गेलं. 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. अप्रतिम सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग चषक 2017 स्वर्गीय रामदास विठ्ठलकाने यांच्या स्मरणार्थ जे बजरंग चषक 2017 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगले स्टँड्स आपण पाहू शकता. एकंदरीत चांगल्या प्रकारचा भव्य दिव्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतो आणि SMD लाईव्ह जे टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. सुपर मॅच 35 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 34 रन्स टू विन. अप्रतिम बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना पॉवर शिलार वर्सेस जय हिंद देवरुंग या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. पॉवर शिलार या संघाला 35 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. आज दुसरा दिवस स्पर्धेचा. काल आपण पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस सतत जबरदस्त स्पर्धेचं नियोजन करण्यात यश प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय. निसर्गरम्य वातावरणात आपण पाहतोय हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. आपण युट्यूबवर पाहू शकता. जे बजरंग चषक 2017 टायटल टाका आणि मात्र या मॅचचा परिपूर्ण घर बसला आनंद बघा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 34-35 धावांचा लक्ष हे समोरचा 2 फलंदाज प्लेस सेंटर ओपनिंग प्लेअर. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये भरपूर संघांना मात्र प्राधान्य दिले होते. पॉवर शिलार जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय 35 धावांचा टार्गेट. चला 2 फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा. चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2017 मध्ये चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतील. पॉवर शिलार हा संघ मजबूत आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतो जय हिंद देवरुंग. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ पंचकृषीतले नावाजलेले हे फलंदाज आपण संघ पाहायला मिळतात. चला 2 फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा. लगेच पंचांकडून इशारा होतोय. हरीश केने अँड केतन केने हे 2 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत. लंच नंतर पुन्हा एकदा जॉईंट होतील पंच भाऊ पाटील सर अँड विक्रम मात्रे सर.
सामन्याला सुरुवात होताना आमचे गुणलेखक सक्षम या ठिकाणी चांगल्या प्रकारची माहिती देताना, कारण ज्या वेळेला गुणलेखन चांगलं होईल त्यावेळेला नक्कीच समालोचन सुद्धा चांगलं होत असतं, कारण पाठीचा कणा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे गुणलेखक. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतो, कारण 2 गुणलेखकाला निवडलं गेलं. ते 5 जानेवारी 1971 मध्ये वनडे क्रिकेटला सुरुवात झाली आणि एम.पी. रिंगम हा ऑस्ट्रेलियन होता, तर जीजीओ सोहेल्स हा मात्र इंग्लंडचा होता. हे 2 गुणलेखक ऑफिशियल मात्र निवडले गेले. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतो सुपर मॅच 2 संघांमध्ये रंगताना 35 धावांचं टार्गेट 3 षटकांमध्ये आपण पाहतोय. कारण क्रिकेटमध्ये शक्य असं भरपूर आहे, अशक्य असं काहीच नाहीये, परंतु आत्मविश्वास खूप महत्वाची गोष्ट असते. पाहिजे आत्मविश्वास जर असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. सामन्याला सुरुवात होताना पहिला चेंडू बनेल. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र फाईन लेगच्या माध्यमातून क्षेत्रामध्ये निघून जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि एका धावेनुसार धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारण 1 धावाल्यानंतर तुमचा क्लास क्वालिटी फलंदाजाची ओळख नक्कीच चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. कारण दुसऱ्या धावेसाठी मात्र ज्याला 36 महिने वाट पाहावी लागली होती मार्वन अट्टापाटू श्रीलंकाना खेळाडू म्हणून ठरला गेला आणि यशस्वी कर्णधार म्हणून 17 शतक ज्याने तब्बल मारले गेले. म्हणजे एक रनसाठी खूप संघर्ष करावा लागतो क्रिकेटच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पडेल. पुन्हा एकदा गोलंदाज करण्याचा प्रयत्न, बॅटपॅडचा संपर्क होत नाही. असा प्लॅन होता. पिचिंग डिलिव्हरी अप्रतिम सुपर डिलिव्हरी पाहायला मिळाली. एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेट यावेळेला पायचीत पकडला होतो. धावसंख्या जाऊन पोहोचतो 1-1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक सुमधुर संगीत ऐकू आपण एकदा मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच मिस्टर विदर्भवरून मात्र सुनील पवार जे समालोचक आहेत आणि ज्यांच्या बरोबर 2 वेळा मी समालोचन केलं. एक चॅलेंज ग्राउंडला सुद्धा केलं होतं आणि एक वाडा परिसरात कुडूच्या ग्राउंडवर केलं होतं. तर त्यांनी या स्पर्धेसाठी नक्कीच शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सुनील पवार विदर्भवरून. उद्याच्या दिवसात मला वाटतं या स्पर्धेला नक्कीच अमूल्य वेळ देतील. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचता 1-1 अशी स्थिती पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव स्कोरबोर्डवर लागली होते. हरके सिंग, एक सचिन भोईर, आकाश वारखडे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज जितू केने गोलंदाजी मार्कवर येताना डाकवर येताना लेफ्ट आर्म अराउंड विकेट. चेंडू मात्र फुलटा चेंडू होता पाहायचा जर होऊ शकेल. फलंदाज बाद होताना बॅक टू बग आउट मध्ये होताना फलंदाज आपण पाहतोय सचिन आकाश फलंदाज कमांड. आपण पाहतो नवीन फलंदाज दिनेश भोईर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आज 350 वर्षाहून अधिक वर्ष आपण पाहिले, परंतु 120 देशांमध्ये प्लस मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अजून सुद्धा अभ्यास सुरू आहे. म्हणजे किती महान मात्र छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या शिवशाही काळात एक सुद्धा मात्र शेतकऱ्याला आत्महत्या केली जात नव्हती, परंतु आताचा काळ वेगळ्या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू सरळ निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्टॉप केला जातो. चेंडू तेवढा सुंदर फेके होता. गुड फील्ड गुड थ्रो. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचतो 2 या धावसंख्येवर. चेंडू फेकले गेले आतापर्यंत 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचतो 2 या धावसंख्येवर. एलबीडब्ल्यूच्या मार्फत फलंदाज बाद झाला. तो आपण पाहिला हरकेश सिंग डकवर फलंदाज बाद होताना आपण पाहिला आणि पूर्ण वर्ल्ड मध्ये 3 फलंदाज असे बाद झाले होते. एलबीडब्ल्यूच्या मार्फत हॅट्रिक सुद्धा साध्य केले गेले होते. नक्कीच ते 3 फलंदाज कोण होते, गोलंदाज कोण होता तुमच्यापर्यंत सांगेन. यामुळे करण्याचा प्रयत्न बॅकलेफ्टचा उपयोग केला होता. बॅक टू द बॉल खेळला गेला. स्ट्रेट ड्राइव्हच्या माध्यमातून एकदा कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु यावेळेला कॉल चांगला होतोय आणि एकच धावाचं मात्र व्यक्त करावं लागेल आणि एका धावेनुसार धावसंख्या जाऊन पोहोचतो 3 या धावसंख्येवर. चेंडू फेकले गेले. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. 3 धावा स्कोरबोर्डवर लागले जातात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सचिन भोईर अँड दिनेश भोईर. पुन्हा एकदा गोलंदाज जितू केने गोलंदाजी मार्कवर येताना डावकर होताना
सचिन यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. षटक क्रमांक पहिला हे समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 3 या धावसंख्येवर. एंड ऑफ द ओव्हर 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा. कंपॅरिझन करताना समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या 4 धावा होत्या, म्हणजे एका धावेने अजून मागे राहतोय. तर नक्कीच थोडीशी कुठेतरी यावेळेला अंडरस्टँडिंग क्रिकेट खेळावं लागेल 2 फलंदाजांना. अजून 12 चेंडू तुमच्याकडे होते आणि 12 चेंडूंमध्ये अजून सुद्धा 32 धावांचं लक्ष हे समोर आपण पाहतोय. 16च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल. जे 3 फलंदाज बाद झाले होते एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून, आकिब जावेद हा गोलंदाज होता पाकिस्तान संघाचा. पहिला फलंदाज बाद झाला तर रवी शास्त्री हा 15 धावांवर बाद झाला. दुसरा फलंदाज बाद झाला मोहम्मद अझरुद्दीन हा 0वर बाद झाला आणि तिसरा फलंदाज सचिन रमेश तेंडुलकर हा मात्र 0वर बाद झाला. असे 3 फलंदाज पायचीत पकडले गेले होते एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून. तर आकिब जावेद हा पाकिस्तान संघाचा गोलंदाज ठरला गेला होता. तर षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू जो गोलंदाज हनुमान केने हा गोलंदाजी मार्कवर येताना 3 धावा स्कोरबोर्डवर लागले जातात. 12 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष आहे समोर. सुपर मॅच आपण पाहतोय. 2017 मध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. 2016ला गुड बाय केला. 8,760 तास आपण पाहिले 365 दिवसात. त्यानंतर 5,25,600 मिनिटं पाहिली आणि 31,53,06,000 सेकंद पाहिले आणि कुठेतरी 2016ला गुड बाय केला आणि 2017 मध्ये आपण पदार्पण केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 धावा स्कोरबोर्डवर लागल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय हनुमान केने. ओव्हर नंबर सेकंड. फुलटॉस चेंडू यावेळेला मात्र चेंडू कुठेतरी थोडासा हातकर्णामधून सटकला जातो. फ्रेटचा इशारा राहील. बिमरच्या स्वरूपात मात्र यावेळेला चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या 1 पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 4. आता मात्र बरोबरच चालले ते पॉवर शेला हा संघ. 2 संघांमध्ये द्वंद्व युद्ध मात्र चेंडू फळे यांच्यामध्ये युद्ध आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना हनुमान केने गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम हलक्या हाताने खेळला गेला. चेंडू मात्र यावेळेला क्लिअर होताना पाहायला मिळेल. खराब क्षेत्ररक्षणाची साथ मिळते आणि चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमॉन विजय. नाईन. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. चेंडू फेकले गेले ते 2. अजून सुद्धा विजयासाठी सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे सामना झुकू शकतो. अजून सुद्धा 26 धावांचं टार्गेट आहे समोर. पॉवर शेला या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला बॅकलिफ्टचा उपयोग केला मात्र पंचांचा यावेळेला इशारा येताना वाईटच्या स्वरूपात आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू फेकला गेला. धावसंख्या भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. 10 रन ऑन द बोर्ड लागले जातात. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना हनुमान केने. थोडस लयबद्ध गोलंदाजी यावेळेला केली जात नाही असं म्हणायला हरकत नाही. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागेल. तर एकेरी दुहेरीवर मात्र नक्कीच भर द्यावी लागेल 2 फलंदाजांना. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चेंडूला उचलेपर्यंत चेंडू येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केला होता. ॲज अ लेट आला ॲज अ मेकाल. थेंबे थेंबे धावायचं असं म्हटलेलं आणि एक रन्स खूप महत्वाचे असते क्रिकेटच्या माध्यमातून. नो पॉइंट्स नो गेन्स. कष्ट विना फळ नाही आहे. आणि धावसंख्या जर आपण पाहिलं 2 पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचतो 12 धावसंख्येवर. चेंडू फेकले गेले 3. अजून सुद्धा उर्वरित 9 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 9 चेंडू मध्ये 23 धावांचं लक्ष समोर. 9 चेंडू आणि 23 धावा.
3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतो हनुमान केने 19 सकल बांधाचा चांगली पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू सरळ सोडला जातोय. कुठलीही छेडछाड करण्याचा प्रयत्न केला नाही आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावसंख्येवर. अजून सुद्धा 22 धावांचं लक्ष समोर. 3 चेंडू स्वर मारे केलेत या षटकामध्ये. 3 चेंडू अजून सुद्धा शेष आहेत या षटकामधले आपल्याला पाहायला मिळते. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हनुमान. प्रयत्न फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. ब्लाइंड स्ट्रोक फर्निचर डिस्टॉर्ट केला जातो. फलंदाज बाद होताना आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 13 धावसंख्येवर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा जर आपण पाहिला तर 22 धावांचं लक्ष हे समोर. 100 मधून संख्या ऐकूया पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये. कमाल दिसतोय. जाऊन पोहोचते 13 रन ऑन द बोर्ड लागले जाते. आता 6 अजून सुद्धा चेंडू होते त्यांच्याकडे 8 आणि 8 चेंडू मध्ये 22 धावांचं टार्गेट हे समोर अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. चेसिंग कंपल्सरी आहे. 8 चेंडू आणि 22 धावा. आजकाल आपण पाहतो प्लेन बॅटचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. रुंद बॅट आपल्याला पाहायला मिळते. डेव्हिड वॉर्नरची बॅट जर आपण पाहिली तर भरपूर मोठं आपल्याला स्कोर पाहायला मिळते. मात्र हा जर बॅटचा शोध जर आपण पाहिला तर नक्कीच एका पुस्तकामध्ये वाचला होता. एक मात्र व्यक्ती होता जो ऑस्ट्रेलियन व्यक्ती होता आणि व्यक्ती मात्र जंगलामध्ये फिरण्यासाठी गेला होता आणि जंगलात फिरता फिरता त्याला कल्पना आली की एक मात्र बॅटिंग वृक्ष होता. त्या बॅटिंग वृक्षापासून त्याने बॅट ही बनवली, फळी बनवली आणि त्या बॅटिंग वृक्षापासून बॅट हे आजतागायत नाव तयार होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि तो व्यक्ती होता ऑस्ट्रेलियन. जर आपण पाहिला तर जॉन स्मॉल म्हणून त्याचं नाव घेतलं जातं आणि त्यांनी ही बॅट बनवली आणि आजपर्यंत ही बॅट आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 22 धावा. सुपर मॅच. मॅच ऍब्सोल्युटली सुपर मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेला कंट्रोल होतं, नियंत्रण होतं आणि पंच वारंवार मात्र कवायत करावी लागते असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 14 धावसंख्येवर 8 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांचं लक्ष समोर. मात्र 1 रन्स प्रतिस्पर्धी संघाला बहाल केले जाते, गिफ्ट दिले जातात आणि हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने जर असे चेंडू फेकले तर नक्कीच विजयाच्या दिशेने अग्रकुच करत पावरशील. या प्रकारचा चेंडू फ्लिक केला जातो. बॅकवर्ड स्कोर लागला. चेंडू मात्र जोर होऊ शकेल. शेवटच्या मोमेंटला मात्र यावेळेला मोतीचूर रड्डू मात्र यावेळेला खाता आला ना असं म्हणायला हरकत नाही. परंतु धावगतीने कारमान येते. गाडी बाद होताना आपण पाहतो 1च धाव येईल आणि एका धावानुसार धावसंख्या जाऊन पोहोचतो 15 धावसंख्येवर. आता मात्र सामन्याला रंगत येताना 7 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष समोर. कमांडीज विजयासाठी लक्षात घ्या 7 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष हे समोर आपण पाहतोय. सुपर मॅच 2 संघांमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. या गोसाईच्या ग्राउंडवर जय बजरंग चषक 2017 स्वर्गीय रामदास विठ्ठल केने यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय जय बजरंग चषक 2017. कालपासून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. आज दुसरा दिवस सलग आपल्याला पाहायला मिळते. जसजसे मात्र क्षेत्र पुढे जाईल, जसजसा दिवस पुढे जाईल तसतसं टुर्नामेंट या स्पर्धेला मात्र रंग भरताना आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंका नाहीये. धावसंख्या 15 रन्स ऑन द बोर्ड लागले जाते. 7 चेंडू आणि 20 धावा. व्हॉट अ मॅच. ऍब्सोल्युटली सुपर मॅच. एक षटकार जर आला या चेंडूवर तर नक्कीच क्लास वाढेल. दुसऱ्या चेंडूवर जर षटकार आला तर क्वालिटी वाढेल आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार आला तर नक्कीच गेम फिनिश होईल आणि स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 15 रन्स ऑन द बोर्ड लागला तर 7 चेंडू आणि 20 धावा. व्हॉट अ मॅच. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटच्या मैदानात आपण पाहतोय जो जिता वही सिकंदर. गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला प्रयत्न ज्याप्रमाणे मी म्हटलं की या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र स्टॉप केला जातो. गुड कॅच. सुपर कॅच पाहायला मिळतो. रनिंग मध्ये मात्र झेल गेला खूप कठीण असतं परंतु आपल्याला सोपं केलं जातं. कॅच. कमांडीचे 6 चेंडू झाला.
मात्र आमंत्रित केलं जातं मात्र सर्व चेंडूला धोकावून दिलं होतं 6 धावांकरता. दॅट वॉज अ मॅग्निफिसंट शॉट. 6 धावा होतात 5 चेंडू आणि 14 धावा. ऑल मॅच षटकार पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचते झटपट जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. विजयासाठी 14 धावांचं लक्ष समोर. मात्र फलंदाज आपण पाहतो विजय भोईर, ज्याच्या नावातच विजय आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि पहिल्याच चेंडूवर षटकार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर 2 खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये मात्र नाव घेतात. विजय पावले आणि विजय जाधव हे 2 असे मात्र टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी दबदबा वर्चस्व गाजवलेलं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोअर बोर्डवर आपण पाहतो 21 या धावसंख्येवर. पहिला फलंदाज सचिन भोईर बाद झाला, त्यानंतर हरिकेश सिंग, आकाश वारखडे हे फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले. 2 दिनेश सुद्धा फलंदाज बाद झाले. आकाश वारघडे आपल्याला वाईटचा इशारा येताना आपण पाहतोय. पंच मात्र त्या दबावाला न जुमानताना या ठिकाणी प्रेशर मध्ये चांगल्या प्रकारची पंचगिरी न्यायालयानं पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 न पुढे सरसावून धावसंख्या 22 या धावसंख्येवर चेंडू फेकले गेलेत. आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ झाला, म्हणजे उर्वरित तुमच्याकडे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये 13 धावांचा टार्गेट लक्ष्य आव्हान
सर आम्हाला माहिती देतात की 5 गोल्डन चौकार मात्र ठोकलेले आहे. सुपर पायाचा आहे हा, मात्र 6वा होईल का? मात्र हिरो बनण्याची वेळ आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. माईक दिली आपला सुपर मॅच पाहायला मिळते. ऋषिकेश कानेटकरची आठवण करून द्यावी लागेल. पाकिस्तान 315चं टार्गेट केबलचा माईक दिले सुपर मॅच पाहायला मिळाली होती. तो हिरो ठरला होता. सुपर मॅच. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 चेंडू 4 धावा. हृदयाचे स्पंदने वाढले जात आहेत, उठतायत बसतायत, मात्र सामना रंगतदार ठरतोय. 1 चेंडू आणि 4 धावा. मॅच पैसा वसूल मॅच. एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायचं आहे. खेळाडूंची मात्र यावेळेला हृदयाची स्पंदने वाढले असतील. यावेळेला करण्याचा प्रयत्न. चेंडू स्टॉप केला जाईल का? पाहायचं आहे. Golden Chokar that was a magnificent batting. Super batting पाहायला मिळाली. अप्रतिम नयन भोईर. कॅच होऊ शकला असता, कंट्रोल नव्हता, नियंत्रण नव्हता. इट इज नो यूज ट्राइंग टू स्पीड मिल. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. मॅन ऑफ द मॅचचा अड्डा ठरेल नयन भोईर. मिस्टर नयन भोईर कमाल दिसतोय त्यांचा एक ट्रॉफी. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. तर जो मॅन ऑफ द मॅचचा हकदार आपण पाहतोय नयन भोईर, आपण व्यासपीठावर यायचं आहे. अरुण भोईर. 3 चेंडू ज्यावेळेला 2 चेंडू निर्धाव झाले त्यावेळेला कर्णधार आणि खेळाडू सुद्धा मात्र बाहेर चालले होते, परंतु पुन्हा एकदा सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अरुणजी भोईर साहेब एक चांगला गोड स्वभाव, चांगलं व्यक्तिमत्व यांच्या हस्ते त्यांना मात्र सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद अरुणजी भोईर साहेब. तर कॉंग्रॅच्युलेशन नयन भोईर अँड कंपनी. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. हार्ड लक. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वाची गोष्ट असते. इट इज नो यूज क्राईंग टू स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. तसंच क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो त्यावेळेला तुम्हाला परफॉर्मन्सची गरज असते, त्यावेळेला तुम्ही परफॉर्मन्स देणं खूप गरजेचं असतं. म्हणून म्हटलेलं आहे, एकनाथ सुलकर यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही दिवसातून 50 वेळा जर झेलचा नक्कीच सराव करतील त्यावेळेला एक झेल तुमच्या ओंजळीत येईल आणि तुम्ही सक्सेसफुल ठरू शकाल. तर नेक्स्ट मॅच आता आपण वळणार आहोत पुन्हा एकदा सुभाष धुमाळ सरांकडे. बुलंदाबाद भिवंडी तालुक्याचा गोरसेचे सुपुत्र आणि यांच्या मुखातून आपण मायक्रोफोनवर त्यांना मी आमंत्रित करतो. वेलकम सुभाष धुमाळ सर. खूप खूप धन्यवाद प्रमोद शेगडे सर. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद प्रमोद शेडगे सर. सामना आता पाहणारा अग्रज पिंपळास विरुद्ध पवन शेलार या 2 संघादरम्यान. मित्र आपण पाहत आता क्रिकेट के रंग जो